नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून अजित पवार आऊट झाल्याचं पाहायला मिळतं. टी9 मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अजित पवारांकडून मुख्यमंत्री पदावरून नरमाईचे संकेत देण्यात आले. 2 पावलं पुढे मागे घ्यावी लागतात, कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कॉम्प्रोमाइज करणारा माणूसच पुढे यशस्वी होतो, असं अजित पवार यांनी म्हटलंय. पहिली सभा झाली ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडले त्यावेळेस की आपल्याला 90 जागा लढायच्या आहे आणि तुम्ही असे सांगितले की मला मुख्यमंत्री बनायचं, मी किती दिवस डीसीएम राहणार. मान्य आहे. त्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी बोललो, आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, आम्ही युती केलेली आहे. युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 250 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवड करू. पण तुम्ही सर्वात कमी जागा लढताय, त्यामुळे तुमचा स्टेक सर्वात खाली आहे. नाही, आम्ही थांबू. म्हणजे दादा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत. अहो, एक मिनिट. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढं यशस्वी होतो. त्याच्यामुळं आत्ता तो मुद्दा आमच्या दृष्टीनं गौण आहे. आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं, हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे.